मुंबईमध्ये हा पांढऱ्या पट्टीचा वाद चांगलाच पेटल्याचं दिसून येत आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या आता त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत। दादरमध्ये ज्या ठिकाणी मनसेनं सकाळपासून आंदोलन छेडलं होतं, अल्टिमेटम देखील त्यांनी 3 वाजेपर्यंत दिला होता, मात्र त्याआधीच या पट्ट्या त्या ठिकाणाहून हटवण्याचं काम सुरू झालं होतं। त्या ठिकाणी आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर पोहोचले आहेत। मनसेचे संदीप देशपांडे हे आज सकाळपासूनच या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत। घाटकोपर आणि त्यानंतर दादर या ठिकाणी या पांढऱ्या पट्ट्या रेखाटण्यात आल्या होत्या। उन्हापासून त्रास होऊ नये याकरता या पांढऱ्या पट्ट्या काढल्याचं जैन समाजाकडून सांगितलं गेलं होतं, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अल्टिमेटम दिला होता, दुपारपर्यंत या पट्ट्या हटवण्यात आल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका देखील संदीप देशपांडेंनी घेतली होती। मात्र त्याआधीच या पट्ट्या त्या ठिकाणाहून हटवण्याचं काम सुरू झालं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आता माझ्यासोबत आहेत। जय, या एकूणच आता त्या ठिकाणी किशोरी पेडणेकर देखील पोहोचलेत, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहतो की घाटकोपर मागोमाग आता दादरमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्टीचा वाद हा त्या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळाला। या संदर्भात आज सकाळपासूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांची आक्रमक भूमिका या संदर्भात आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणची जी पांढरी पट्टी होती यावरती आता राखाडी रंग हा मारण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की घटनास्थळी आता विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर या आता घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत, पाहणी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संदर्भात काय भूमिका घेतली तर ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून जे आहे त्यांच्याकडे एक मागणी ही त्या ठिकाणी केली गेली आहे, ती म्हणजे की अशा प्रकारचे ज्या घटना आहेत या अशा मुंबईसारख्या शहरात घडू नये याची दक्षता ही घेणे तितकंच गरजेचं आहे आणि त्यासोबतच यामुळे कुठेतरी भाषिक वाद हा सुद्धा निर्माण होता आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या संदर्भातले भूमिका जी आहे किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या सभागृहात सुद्धा हे प्रश्न उपस्थित करायची मागणी या ठिकाणी संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळे या संपूर्ण दादर पश्चिम येथील घडलेल्या प्रकरणावरती आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा खडाजंगी होते का मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये किशोरी पेडणेकर कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाची भूमिका मांडतील, कारण घाटकोपरमध्ये ज्यावेळी असं प्रकरण घडलं होतं त्यावेळी सुद्धा त्या पांढऱ्या पट्टीवरती जो रंग हा मारण्यात आला होता आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दादरच्या या पांढऱ्या पट्टीवरती आता राखाडी कलर हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता या संदर्भात मनसे असेल किंवा मग ठाकरे गट असेल यांच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।